एसकेपी ITI कट्ट्यामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ITIच्या एका वेगळ्या ट्रेडविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आजपर्यंत आपण ITIच्या विविध ट्रेडची माहिती घेतली। आज मशिनिस्ट म्हणजे यंत्र कारागीर या व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत। यासाठी आपल्याकडे हजर आहेत या विषयातले तज्ञ शिक्षक श्री मधुकर मदगे सर। मदगे सर, आपलं एसकेपी ITI कट्ट्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। या ITI कट्ट्याची सुरुवात आपण मशिनिस्ट या ट्रेडविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन करूया। मला आणि आमच्या प्रेक्षकांना या मशिनिस्ट ट्रेडविषयी सविस्तर माहिती द्या। ओके, अगदी निश्चित सांगतो। मशिनिस्ट ट्रेड हा 2 वर्षाचा पूर्ण कालावधीचा ट्रेड आहे। हा या ट्रेडमध्ये ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा असतो तर त्या विद्यार्थ्याला 10वी पास असणं गरजेचं आहे। पूर्वी ह्या ट्रेडचं नाव मिलर असं होतं, आता ह्या ट्रेडचं नाव मशिनिस्ट म्हणजेच यंत्र कारागीर असं झालेलं आहे। ह्या ट्रेडमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी प्रवेश घेतो तर ह्या ट्रेडमध्ये विद्यार्थ्याला अनेक मशीनचा अभ्यास करायला मिळतो। अनेक हँड टूल्स असतील, अनेक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील, या सर्व बाबींचा अभ्यास करायला भेटतो। ह्या मशिनिस्ट ट्रेडमध्ये तुम्हाला सुरुवातीला फिटिंग हा मॉड्यूल आहे। ह्या फिटिंगचा अभ्यास करायला भेटतो। त्यानंतर असा टप्प्याटप्प्याने लेथ मशीन असेल, स्लॉटिंग मशीन असेल, मिलिंग मशीन्स असतील, CNC मध्ये VMC असेल, HMC असेल, ग्राइंडिंगमध्ये टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन असतील, अशा अनेक मशीनचा यामध्ये अभ्यास करायला मिळतो। हा ट्रेड पूर्णपणे अभ्यास करत असताना तो विद्यार्थी ज्यावेळेस हा मशिनिस्ट ट्रेड पास आउट होऊन 2 वर्षाने बाहेर पडतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला 1 वर्षांची अप्रेंटिसशिप करावी लागते आणि त्यानंतर हा विद्यार्थी कुठल्याही कंपनीमध्ये मिलिंग मशीन असेल, लेथ मशीन असेल, CNCच्या मशीन्स असतील, स्लॉटिंग मशीन असेल, ग्राइंडर मशीन असेल, ह्या सर्व मशीनवरती अतिशय कुशलतेने व्यवस्थित काम करू शकतो। धन्यवाद सर। आत्ताच आपण सांगितलं की या ट्रेड हा ऑलराऊंडर ट्रेड आहे आणि सर्व मशीन्स हे ऑपरेटर कुशलतेने हाताळू शकतात। पण मला सांगा की या ट्रेडमध्ये महिलांसाठी किती संधी आहे? या ट्रेडमध्ये महिलांसाठी जवळपास 30% महिला या ट्रेडमध्ये आरक्षण आहे। या ट्रेडसाठी तर 30% महिला या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। मग महिलांना काम करताना कुठल्या प्रकारची अडचण यामध्ये जाणवते का? बिलकुल नाहीये। अशा कुठल्याही प्रकारची अडचण महिलांना या ट्रेडमध्ये असण्याची गरज नाहीये। कारण की तुम्ही आता पाहताय सध्याच्या युगामध्ये महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहेत। आज महिला पायलट आहात, रेल्वे चालवतात, काही महिला स्पेसमध्ये जाऊन आलेल्या आहेत। त्यामुळं मशीन चालवणं ही त्यांच्यासाठी अतिशय नगण्य बाब आहे। म्हणजे फक्त मुलगाच मशीन चालवतो असं काही नाही आहे। मुलीसुद्धा या ट्रेडमध्ये चांगले ॲडमिशन्स घेतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ट्रेडमधनं कुशल टेक्निशियन म्हणून बाहेर पडतात। अगदी छान। म्हणजे ही महिलांसाठी खरं तर उत्कृष्ट संधी आहे। आपण खूप छान सांगितलं की महिला जर विमान चालवत असतील, रेल्वे चालवत असतील तर मशीन चालवणं हा फार मोठं आव्हान त्यांच्यासाठी नाही आहे। मग मला सांगा की मशिनिस्ट ट्रेडचा विद्यार्थी कोणत्या खाजगी आस्थापनांमध्ये जास्त प्रमाणात याची मागणी आहे किंवा तुमचे आत्तापर्यंतचे जे प्रशिक्षणार्थी बाहेर पडलेत तुमच्या हाताखाली शिकून ते कोणत्या कंपन्यांमध्ये साधारण जॉब करतात? ओके, निश्चितच। खरं सांगायचं तर तुम्ही इंडस्ट्रीज म्हटला की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मशीन असतातच आणि या सर्व प्रकारच्या मशीन्स असतात। ड्रिलिंग मशीन असते, ग्राइंडिंग मशीन असते, मिलिंग असते, लेथ मशीन्स असतात, CNC मशीन्स असतात। त्याच्यामुळं सगळ्या जेवढ्या काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पाहता जवळपास 60 ते 70% ज्या इंडस्ट्रीज आहेत सगळ्या ह्या मशिनिस्टच्या विद्यार्थ्यांसाठी आतमध्ये काम करण्यासाठी अतिशय भरपूर इंडस्ट्रीज आहेत। त्यामध्ये तुम्ही टाटा मोटर्स असेल, थर्मॅक्स असेल, बजाज ॲटो असतील, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, SKF इंडिया असतील, अशा अनेक छोट्या मोठ्या लहान कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ह्या नोकरीची संधी मिळू शकते।
हा झाला खाजगी आस्थापनांचा विषय, पण सरकारी आस्थापनांमध्ये काही संधी आहे आणि कोणत्या कोणत्या सरकारी आस्थापनांमध्ये आतापर्यंत आपले प्रशिक्षणार्थी काम करतात? ओके. अनेक अशा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स आहेत की त्या डिपार्टमेंटमध्ये मशिनिस्ट या विषयाचे विद्यार्थी भरपूर जॉईन झालेले आहेत. जसे रेल्वे खात्यामध्ये मशिनिस्टची मुलं जॉईन झालेले आहेत, तसेच ॲम्युनिशन फॅक्टरी आपण ज्याला म्हणतो, DRDO असतील किंवा अशा अनेक कंपनी आहेत गव्हर्नमेंटच्या, सेमी गव्हर्नमेंट त्याला म्हणतो, अशा अनेक कंपन्यांमध्ये मशिनिस्टचे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. मला सांगा की या प्रशिक्षण कालावधीत त्या विद्यार्थ्यांना काही मानधन मिळतं किंवा स्टायपेंड मिळतो का? हो, या प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये हा स्टायपेंड मिळतो. तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स द्यावं लागतात, तुम्ही डॉक्युमेंट जर ती ऑफिसमध्ये जमा केलीत तर निश्चितच तुम्हाला दर महिना हा 500 रुपये स्टायपेंड मिळू शकतो. जे या त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे जे बेसिक खर्च आहेत त्याची सोय सरकारने केलेली आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. यानंतर प्रशिक्षण कालावधीत तुम्ही कंपन्यांशी इंटरॅक्शन काही साधलं जातं का? त्यासाठी कोणती म्हणजे काय सोय आहे? हो, अशा अनेक कंपन्या आहेत की नॉर्मली ज्यावेळेस फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल, ॲक्च्युली हा ट्रेड 2 वर्षाचा असल्यामुळं ह्या 2 वर्षाच्या ट्रेडमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग हा जो आता नवीन शासनाने गेल्या 2-3 वर्षापासून ऑन जॉब ट्रेनिंगचा जो एक आपण पॉलिसी काढलेली आहे, ह्या ऑन जॉब ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष एक दीड महिना जातो कंपनीमध्ये प्रत्यक्ष आणि तिथं काम करतो. मग ह्या माध्यमातून अनेक कंपन्यांचं आणि आमच्या शिक्षकांचं एक रिलेशन तयार होतं. ज्यावेळेस विद्यार्थी हा 2 वर्ष ट्रेड होऊन पास बाहेर पडतो त्यावेळेस मग कंपनीचे जे HRचे लोक असतात तेच आम्हाला कॉल करतात, सर आम्हाला 5 विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे, सर आम्हाला 10 विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. अशा माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवतो आणि तिथं अप्रेंटिसशिप असेल किंवा त्यांचे कायमस्वरूपी जे टेक्निशियन असतात अशा माध्यमातून तिथं आमचे विद्यार्थी जाऊ शकतात. या OGT ही जी आता तुम्ही म्हटलं की OGT ही सरकारनं आता नवीन अभ्यासक्रमात आणलेली आहे, त्याचा प्रशिक्षणार्थ्यांना फायदा होतोय असं तुम्हाला दिसतंय का? हो सर, निश्चितच फायदा होतोय. कारण कसं ॲक्च्युली आपल्या संस्थेमध्ये काम करणं आणि प्रत्यक्ष कंपनीत जाऊन काम करणं हा एक वेगळा अनुभव असतो. आपल्या ज्या संस्थेमध्ये ज्या मशिनरी आहेत याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या मशिनरी तिथं असतात, तिथं लाईनवरती काम करावं लागतं. विद्यार्थ्यांना कळतं की ॲक्च्युली हे असं काम करावं लागतं. ते प्रत्येक मशीन्स असतात, लाईन असतात, जॉब कशा असतात, कशा हाताळायचे असतात, तिथं कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याचं कटिंग कसं करायचं, त्याचं मार्किंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना ते माहिती मिळते. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होतो. सर धन्यवाद. सर मला आता जी ॲडमिशन प्रोसेस चालू आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की जेणेकरून विद्यार्थ्यांना हा कॉन्फिडन्स वाटेल की हे टेक्निकल ट्रेड हे सगळे जॉबसाठी योग्य आहे? सर कसं आहे, आज ITIचा विद्यार्थी हा इथनं बाहेर पडला की कुठंच कमी पडत नाही. तुम्ही इतर जर तुम्ही कुठले कोर्सेस केले किंवा असं प्लेन ग्रॅज्युएशन्स केलं तर तिथं नोकरी मिळेलच याची काही तुम्हाला गॅरंटी नाही आहे. परंतु इथं तुम्ही 2 वर्षाचा हा मशिनिस्ट ट्रेड केला, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप केली. अप्रेंटिसशिपसाठी सर सांगायचं मग विसरलो तुम्हाला मी, अप्रेंटिसशिपसाठी आपल्या संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. आपल्या ज्या काही आपल्या जिल्ह्यामधनं जे काही MIDC एरिया आहे, मग तो पुण्याचा MIDC एरिया असेल, पिंपरी चिंचवड MIDC एरिया असेल, रांजणगाव असेल, बारामती असेल, इकडला कात्रजच्या साईडचा एरिया असेल, इकडल्या अनेक कंपन्या इथे येतात, दर महिन्याला येतात, दर 6 महिन्याने येतात, तर कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात. मुलांनाही संधी आहे की आपल्या घरापाशी किंवा आपल्या जवळ अशा अनेक कंपन्यांमध्ये आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्याला जे कंपनी आवडेल त्या कंपनीत विद्यार्थी तो तिथं जॉईंट होऊ शकतो. त्याच्यामुळे निश्चितच इतर क्षेत्रापेक्षा आपला मशिनिस्ट किंवा ITIतले जे ट्रेड्स आहेत हे अतिशय आपल्या स्वतःसाठी पुढे जाण्याचा एक मोठा मार्ग आहे आणि आपल्या कुटुंबासाठी एक सपोर्ट करण्याचा एक मोठा मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ITIला मशिनिस्ट या ट्रेडला एक चांगली संधी असल्यामुळे इथं त्यांनी जरूर प्रवेश घ्यावा असं मला वाटतं.
धन्यवाद सर. आत्ताच आपण बघितलं की प्राध्यापक श्री मधुकर मदगे सरांनी यंत्रकारागीर मशिनिस्ट या ट्रेडविषयी खूप सुंदर माहिती दिली, विवेचन दिलं. यातून विद्यार्थ्यांना, आमच्या प्रेक्षकांना नक्की समजून आलं असेल की हा जो ट्रेड आहे, या ट्रेड पूर्ण केल्यानंतर आपल्याला नोकरीची आणि स्वयंरोजगाराची पूर्ण संधी उपलब्ध आहे. आता ITIच्या ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत. ही संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी आपण आमच्या ITIच्या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट आहे www.admission.dvt.gov.in. या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरा आणि या प्रवेश प्रक्रियेचा भाग घ्या आणि आपल्या रोजगाराची हमी मिळवा. धन्यवाद.